नमस्ते, मी मनीषा. आज आपण बेंदूर म्हणजेच बैलपोळा या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. वर्षभर राबणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बेंदूर किंवा बैलपोळा. पण हा सण का साजरा केला जातो, यामागची कथा काय आहे आणि योग्य पद्धतीने पूजा कशी करावी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेंदूर सणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बेंदूर हा महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. विदर्भात याला बेंदूर, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच इतर भागात याला बैलपोळा असे म्हणतात. शेतकरी वर्षभर आपल्या बैलांच्या मदतीने शेतीची कामे करतो. नांगरणी, पेरणी, वाहतूक अशा अनेक कामांमध्ये बैलाचा मोठा वाटा असतो. म्हणूनच या दिवशी त्यांना विश्रांती दिली जाते, सजवले जाते आणि त्यांची मनोभावे पूजा केली जाते. हा सण माणूस आणि निसर्ग तसेच माणूस आणि पशु यांच्यातील प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. काय असेल बरं या सणामागची कथा? लोकपरंपरेनुसार भगवान शंकराचे वाहन नंदी हे अत्यंत पवित्र मानले जाते. नंदी हा शक्ती, संयम, निष्ठा आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की नंदीने मानवाला शेतीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर बैल हा शेतकऱ्याचा खरा साथीदार बनला. म्हणूनच बैलामध्ये नंदीचे रूप पाहून त्याची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. आणखी एक कथा आहे. वर्षभर अखंड मेहनत करणाऱ्या बैलांना एक दिवस संपूर्ण विश्रांती आणि सन्मान देण्यासाठी हा सण सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये कृतज्ञतेची भावना वाढीस लागली. चला तर जाणून घेऊया पूजा कशी करावी आणि पूजेसाठी लागणारे साहित्य. याच्यासाठी हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, गंध, चंदन, दिवा, अगरबत्ती, कापूर, नारळ आणि नैवेद्यासाठी पुरणपोळी, गूळ, हरभरा, हिरवा चारा, रंगीत कापड, झूल आणि घंटा, शिंगांना लावण्यासाठी रंग हे साहित्य उपलब्ध करून ठेवा. त्याचा विधी आहे सकाळी लवकर उठून बैलांना स्वच्छ पाण्याने अंघोळ घालावे. यानंतर शिंगांना रंग लावून झूल, हार, घंटा घालून सुंदर सजवावे. घरासमोर रांगोळी काढून बैलांना उभे करावे. हळद, कुंकू, अक्षता आणि गंध लावावा. फुलांचा हार अर्पण करावा. दिवा, अगरबत्ती आणि कापुराने आरती करावी. नारळ फोडून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. तसेच गूळ, हरभरा आणि चारा म्हणून दाखवावा. बैलांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. त्यानंतर गावात मिरवणूक काढली जाते. अनेक ठिकाणी पारंपरिक ढोल, ताशा यांच्या गजरात बैलांची मिरवणूक होते. बेंदूरचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व म्हणजे हा सण आपल्याला कष्ट करणाऱ्या प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवतो. भारतीय संस्कृतीमध्ये प्राण्यांनाही दैवतुल्य मानले जाते. बेंदूर हा केवळ धार्मिक सण नसून पर्यावरण, शेती आणि पशुप्रेम यांचा सुंदर संदेश देणारा सण आहे. आज आधुनिक युगात ट्रॅक्टर आले असले तरी अनेक भागात बैलांचे महत्त्व अजूनही कायम आहे. मित्रांनो, बेंदूर हा फक्त बैलांचा सण नाही, तर कृतज्ञता, संस्कृती आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा उत्सव आहे. चला तर या बेंदुराला आपल्या बैलांचा सन्मान करूया, त्याची काळजी घेऊन आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.